हॅलो स्टुडंट्स, तर प्रोग्रामिंग इन सीच्या ह्या लेक्चर सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण शिकणार आहेत हिस्ट्री ऑफ सी प्रोग्रामिंग. तर इतिहास माहीत असणं कधी पण गर्वाची गोष्ट असते. तर चला सुरू करूया. सी प्रोग्रामिंग लँग्वेजलाच आपण जनरल पर्पजचा काय अर्थ असतो? ही लँग्वेज जनरली अनेक कामांसाठी वापरली जाते. जसं की ही लँग्वेज बनवल्या गेली होती सिस्टीम डिझायनिंगसाठी, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्यासाठी. तर ऑपरेटिंग सिस्टीम बनवणे, सिस्टीम प्रोग्रामिंग करणे, एम्बेडेड सॉफ्टवेअर्स बनवणे, अशा अनेक कामासाठी वापरली जाते. म्हणून सी प्रोग्रामिंगला जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो. पुढचा वर्ड बघा, स्ट्रक्चर्ड. तर सी प्रोग्रामिंग ही स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्याला एक विशिष्ट स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चरमध्येच राहून आपल्याला प्रोग्रामिंग करावं लागते. मेनच्या ठिकाणी मेन, सब प्रोग्रामिंग सेक्शनच्या जागी सब प्रोग्रामिंग सेक्शन, लिंक सेक्शनच्या जागी लिंक सेक्शन. तर स्ट्रक्चर आहे त्याचं एक पर्टिक्युलर, जे आपण येत्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. हाय लेवलचा काय अर्थ असतो? अशी लँग्वेज जी युजर वाचू शकतो, इंटरप्रेट करू शकतो, थोडीफार रीड करू शकतो. म्हणजे मेन म्हणल्यावर आपण म्हणतो ना, मेन म्हणजे काय अर्थ आहे त्याचा? काहीतरी महत्वाचं आहे. रिटर्न काहीतरी वापस जाणार आहे, समजते की नाही आपल्याला थोडं तरी वाचलं, त्याला म्हणतात हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. कशासाठी बनवली होती? दॅट वॉज डेव्हलप टू मेक सिस्टीम प्रोग्रामिंग इझियर. सिस्टीम प्रोग्रामिंग साठीच बनवली होती, सोपं करण्यासाठी, त्याला इफिशियंट करण्यासाठी. तर हे आहे सी प्रोग्रामिंग. बरं, फादर ऑफ सी प्रोग्रामिंग कोणाला म्हटलं जातं? फादर ऑफ सी प्रोग्रामिंग हे म्हणलं जातं डेनिस रिचियान. का म्हणलं जातं? सी प्रोग्रामिंगचा जो मेन कोर आहे हा त्यांनी डिझाईन केलेला होता. तर AT&T लॅबोरेटरीज USA या ठिकाणी ही लँग्वेज बनवण्यात आली होती. तर चल पुढे जाऊया. थोडंसं आपण इतिहास समजून घेऊ. पण आपल्याला वाटते की सी प्रोग्रामिंग इज द फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज. नो, सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. सुरुवात जी झाली होती ती झाली होती 1960 मध्ये अल्गोल प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी. आता अल्गोलचा फुल फॉर्म काय आहे? अल्गोरिदमिक लँग्वेज. ही बनवण्यात आली होती इंटरनॅशनल ग्रुपद्वारा. एक इंटरनॅशनल ग्रुपची स्थापना करण्यात आली. त्यांना टास्क दिलं होतं की तुम्ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज बनवा ज्याच्यामध्ये आपण एक ऑपरेटिंग सिस्टीम बनवू. त्यांनी पहिली लँग्वेज कुठली बनवली? अल्गोल. अल्गोरिदमिक लँग्वेज शॉर्ट फॉर्म केला अल्गोल. ठीक आहे. दुसरी लँग्वेज बनवण्यात आली BCPL. तर मार्टिन रिचर्ड नावाचे एक व्यक्ती होते, त्यांनी काय केलं मार्टिन रिचर्ड्सनी, की अल्गोल प्रोग्रामिंग मध्ये काही सिस्टीम सॉफ्टवेअर बनवण्यासाठी एक्स्ट्रा फीचर ऍड केले आणि त्यांनी त्याला नाव देऊन टाकलं BCPL. तर BCPL स्टँड फॉर बेसिक कंबाइंड प्रोग्रामिंग लँग्वेज. बेसिक कंबाइंड प्रोग्रामिंग लँग्वेज, त्याचा शॉर्ट फॉर्म BCPL त्यांनी देऊन टाकलं. हा, त्यालाच पुढे केन थॉम्सननी काय केलंय? BCPL मध्येच काही सिम्प्लिफाईड स्पेसिफिकेशन्स ऍड केले. सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे BCPLचं बी लँग्वेज. बघा, आता ते केन थॉम्सननी BCPL का बरं म्हणावं सारखं म्हणून बी लँग्वेज असं नाव देऊन टाकलं त्याला. BCPL म्हणायला अवघड जात होतं की नाही, तर त्यांनी त्याला सोपं करून टाकून बी लँग्वेज असं म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर 1972, बघा आता आपण इयर वाचलं होतं, तर ऑफिशियल सी प्रोग्रामिंग लँग्वेज कधी सुरू झाली? तर ते आहे 1972. बरं, नाव का सी प्रोग्रामिंग पडले? बरेच म्हणजे एक्सटर्नल येऊन तुम्हाला विचारतील, सीच का नाव पडले, डी का नाही, एक्स का नाही, वाय का नाही, झेड का बरं नाही, सीच का बरं? तर बीच्या नंतर कोणता लेटर येतोय अल्फाबेट्स मध्ये? सी येतो. तर सिंपल होतं, बी लँग्वेज झाली तर नेक्स्ट कोणती यायला पाहिजे? तर सी यायला पाहिजे. ठीक आहे. तर डेनिस रिची इज कॉल्ड एज फादर ऑफ सी प्रोग्रामिंग. त्यांनी त्याच्यात बरेच इम्प्रूव्हमेंट केले, जसे डेटा टाइप्स, परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट. आता युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे, जी मोस्ट पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ती सी लँग्वेज मध्ये बनलेली आहे. तर हे डेनिस रिचीचं कॉन्ट्रीब्युशन होतं ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. तर सी नाव कावर चूज करण्यात आलेलं आहे? बिकॉज सी इज द सिम्पली नेक्स्ट लेटर इन द अल्फाबेट इन ऑर्डर ऑफ बी. बी लँग्वेज नंतर कुठली आली पाहिजे? सी. तर ही आहे हिस्ट्री ऑफ सी प्रोग्रामिंग. होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. कोणाला फादर ऑफ सी प्रोग्रामिंग म्हणलं जाते तर कमेंट करून सांगा तुम्ही फादर ऑफ सी प्रोग्रामिंग कोणाला म्हणलं जातं. थँक्यू.